क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील विविध मंत्र्यांसह नेते मंडळी नायगावमध्ये दाखल. मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, महादेव जानकर, लक्ष्मण हाके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस केले अभिवादन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त आज नायगावमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मोठ्या प्रमाणात मंत्री आज नायगावमध्ये उपस्थित होणार आहेत. दरम्यान मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, रासपचे नेते महादेव जानकर आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगाव येथे उपस्थित राहून स्मृतीस अभिवादन केले. शिखंत निश्चित आहे, कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची तुलना इतर कुठल्याही व्यवस्थेशी, कुठल्याही कार्याशी होणार नाही. आजही सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला असतो. पुरस्कारापेक्षाही ही व्यक्तिमत्व खूप मोठी आहेत, परंतु आजही या व्यवस्थेनं फुले दाम्पत्यांना सन्मानजनक पुरस्कारानं गौरवलेलं नाही. या महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक किंवा भारत देशात शिक्षणाची मुहूर्तमेढ रवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना खरं तर हा पुरस्कार मिळायला हवा. आणि याच्या पलीकडे जाऊन काहीतरी तकलादू योजना इथल्या शासनानं जाहीर करण्यापेक्षा मुलींचा शिक्षणामधला कट ऑफ कसा कमी करता येईल, शिक्षणातलं मुलींचं गळतीचं प्रमाण कसं कमी करता येईल, किंवा ग्रामीण भागामध्ये आजही मुलींना वसतिगृह उपलब्ध होत नाही, या दृष्टिकोनातून शासन भरीव असा निर्णय, भरीव असं योगदान, भरीव अशी बजेटरी तरतूद करणार आहे का, हे प्रश्न आज इथल्या मुख्यमंत्र्यांनी या पवित्र भूमीमध्ये येऊन जाहीर करावेत. तरच सावित्रीबाई यांच्या जयंतीचा प्रोग्राम साजरा केल्याचं मुख्यमंत्र्यांना श्रेय आहे. ओबीसीवर अन्याय निश्चित होतोय, कारण ओबीसीचा आवाज उठवणाऱ्या, ओबीसीची बाजू घेऊन लढणाऱ्या माणसाला जर मंत्रिमंडळात डावललं जात असेल तर निश्चित ओबीसीवर अन्याय होतोय. कारण गाव सारं मामाचं पण एक नाही कामाचं, असं चालणार नाही. कारण ओबीसीची ठाम भूमिका कुणी घेतली, ओबीसीच्या प्रश्नावर माणसं अंगावर कुणी घेतली, त्या माणसाला मंत्रिमंडळातून का डावललं जातंय, का डावललं गेलंय, अजितदादांनी याचं उत्तर द्यावं आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं. फक्त जयंती साजरी करून किंवा प्रोग्राम साजरे करून चालणार नाही, तर ओबीसीचे प्रश्न अनेक आहेत. हे प्रश्न सुटायचे असतील तर मंत्रिमंडळामध्ये ओबीसीची बाजू घेणारा माणूस पाहिजे. नुसते ओबीसी असणारे नको आहेत, जन्मानं ओबीसी नको आहेत, पण ओबीसीची भूमिका घेणारी माणसं मंत्रिमंडळात पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला छगनरावजी भुजबळ या मंत्रिमंडळात हवे होते. अजितदादांनी जर या गोष्टी हात वर केल्या असतील तर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीवर विचार केला पाहिजे. कारण आम्ही ओबीसीनी या महाराष्ट्रामध्ये जे मतदान केलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांकडे पाहून केलेलं आहे. अजितदादा पवारांकडे पाहून आम्ही महायुतीला मतदान दिलेलं नाही. आम्हाला ज्या आशा आहेत, अपेक्षा आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडून आहेत. तेव्हा आज मुख्यमंत्री या पवित्र स्थळावरती येत आहेत. खरं तर हा राजकारण करण्याचा दिवस नाही किंवा प्रोग्राम नाही, पण आम्ही जे ओबीसी बांधव इथं जमा झालेलो आहोत, आम्हा ओबीसी बांधवांना माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या बाबत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय करून आश्वस्त करावं. भुजबळ साहेब खूप मोठे नेते आहेत, ते ओबीसी बद्दल लढतायत. त्यामुळे सल्ला देण्यापेक्षा भुजबळ साहेबांनी रस्त्यावरच्या लढाईत सामील व्हावं. आणि या सरकारला आपण निवडून दिलेलं आहे, या सरकारकडून आपण ओबीसीचे प्रश्न सोडवून घेऊयात. आणि जे मुलींचं किंवा महाज्योतीचं किंवा पंचायत राज मधलं आरक्षण किंवा एकूण ओबीसी समोरचे सर्व प्रश्न आहेत, हे प्रश्न सुटलेले नाहीत. ओबीसीनी ओबीसीची भूमिका बजावलेली आहे. आता वेळ आहे ती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची की ओबीसीचे प्रश्न सोडवण्याची. ठीक आहे, धन्यवाद. हा बोला, काय आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. आपण सातारा जिल्ह्यातल्या ग्राम विकास खातं आपल्याकडे आहे, आपण अभिवादन केलेलं आहे. नेमक्या भावना आपल्या काय आहेत अभिवादन केल्यानंतर? सावित्रीबाई फुलेंचं स्मारक हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे, ऊर्जा शक्ती आहे. आणि या ठिकाणी येऊन ऊर्जा घेऊन नव्या दमानं काम करायची प्रेरणा इथून मिळते. आपण सगळ्यांना बघितलं असेल की ही समाज व्यवस्था घडवण्यामध्ये
समाज व्यवस्था बदलवण्यामध्ये आणि हा जो क्रांतिकारी बदल आज भारतामध्ये दिसतो आपण सगळेजण बघताय की आज स्त्री शिक्षणाचा विषय असेल, महिला आज पुरुषांच्या बरोबरीने समाजामध्ये काम करतायत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला नवनवीन क्षेत्रामध्ये पुढे जाऊन यश प्राप्त करतायत. या सगळ्या गोष्टीच्या पाया ज्यांनी रचला त्या सावित्रीबाईंची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या दिवशी या ठिकाणी आम्ही सगळेच जण इथे येतो. खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सावित्रीबाईंच्यावर प्रेम करणारे सगळाच समाज या ठिकाणी येतो आणि प्रेरणा घेऊन जातो आणि ती प्रेरणा घेऊन वर्षभर पुरेल एवढी शक्ती इथून मिळते आणि त्यातून काम करत असतात. काँग्रेसचे जे नेते विजय वडेट्टीवारांनी टीका केली की सरकार ओबीसीवरती अन्याय करणारं सरकार आहे. छगन भुजबळांसमोर त्यांनी दोनच पर्याय ठेवले, एक म्हणजे भाजपमध्ये जाणं किंवा मग नसेल तर स्वतःचा एखादा पक्ष काढणं. कोणी? विजय वडेट्टीवार. आपण सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने इथं आलेलो आहे. वडेट्टीवार काय म्हणतात तो आजच्या पवित्र दिनी त्यांचं नाव घेऊन इथं चर्चा होणं अपेक्षित नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक आहे, ते सामनासारख्या दैनिकांतून झालेले गडचिरोलीमध्ये जे काम केले त्या कामाचं कौतुक. अजून आगे देखो होता है क्या? खूप चांगलं काम, खूप आदर्शवत काम 2014 ते 19 साली देवेंद्रजींनी केलेलं होतं. त्यानंतरही आपण बघितलं असेल आत्ताच्या 2.5 वर्षामध्ये पण खूप चांगलं काम केलं होतं एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा. आणि आता आपण बघाल की आता महाराष्ट्र थांबणार नाही. आता खूप वेगानं महाराष्ट्र पुढे जाईल आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली समाजातल्या सगळ्या घटकांना, सगळ्या क्षेत्रामध्ये आज विकासाच्या दिशेने महाराष्ट्र मार्गक्रमण करेल हे आपण सगळेजण बघाल. गडचिरोली हे त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे की आपण बघता की गडचिरोली आज विकासाच्या दिशेनं पुढे चालले. तिथला नक्षलवाद आज समोर उच्चाटनाच्या दिशेनं आज आपण बघतोय ते चाललेलं आहे आणि हेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या प्रगतीचं लक्षण आहे. याला जोडून एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे की मला कुठलीही मानवंत वंदना द्यायची नाही, पोलिसांनी पुष्पगुच्छ द्यायचे नाही. कुठल्याही अधिकाऱ्यांनी मला येताना किंवा आमच्या मंत्र्यांना येताना पुष्पगुच्छ द्यायचे नाही. तर हे नेमकं आपण एक ग्रामविकास मंत्री म्हणून कसं बघताय? नक्की त्यांच्याकडून घेण्यासारखे खूप आदर्श आहेत आणि त्यातलाच हा एक आदर्श आहे. आणि आज मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून दिलेत. आज देवेंद्रजी आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून देत आहेत. मला वाटतं यातनं आमच्यासारख्या नवीन पिढीतल्या लोकांना खूप शिकण्यासारखं आहे. आम्ही सगळेजण शिकू त्यात. ग्रामविकास खात्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आराराबादी या खात्याला एक चांगलं नावाला आणलं होतं. ग्राम स्वच्छता अभियान अशी सारखी योजना इथे राबवली होती. लोकव्यापी योजना राबवण्याचा काय तुमचा मानस आहे काय? नाही, नक्की आता खातं मिळून मला एक 8-10 दिवस झालेले आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही प्लॅन करतो आहे. बाकी खूप काही गोष्टीचं नियोजन करायला अख्ख्या महाराष्ट्राचा विचार करायला लागेल. महाराष्ट्रातले सगळे इनपुट घ्यायला लागतील आणि एक नव्यानं काही योजना आणता येते का आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या किंवा पक्षाच्या माझ्या श्रेष्ठींच्या माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या सगळ्या अपेक्षा पूर्तीच्या दिशेनं काय करता येईल याचा एक रोडमॅप तयार करून पुढे जायचा प्रयत्न करू. भाजपमध्ये कुठल्या जिल्ह्याचं व्हावं तुम्हाला वाटतं? मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्ष ज्या ठिकाणी काम करायला सांगेल त्या ठिकाणी जाऊन काम करण्यामध्ये आनंद असेल. राजन साळवी असतील किंवा इतर लोक असतील जे ठाकरे सेनेचे आहेत ते भाजपमध्ये आता त्यांची इन्कमिंग सुरू होती. अजून किती माझं आपल्याला विनंती आहे, आपण आज एका पवित्र स्थळी आणि पवित्र कार्यक्रमासाठी आहोत. आपण याच्या पलीकडे जाऊन आपण खूप काही चर्चा व्हावी अशी माझ्या अपेक्षा नाही. धन्यवाद. साहेब आज अभिवादन केलंय, काय सांगतो? सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव आहे नायगाव आणि त्यांच्या आज जयंतीनिमित्त मी सगळे इकडे माननीय मुख्यमंत्री पण येणार आहेत, सगळे बाकीचे आमचे सहकारी पण या कार्यक्रमाला येणार आहेत आणि जो निधी शासनाच्या माध्यमातून दिला होता त्यातली जी झालेली कामं आहेत त्याचं आज लोकार्पण पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या उपस्थित आणि आमचे सहकारी शिवेंद्रराजे असतील, शंभूराजे असतील, गोरेसाहेब असतील आणि असे सगळे मकरंद पाटील असतील, अशा सगळ्यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम होणार आहे. आम्ही आज सावित्रीबाईंना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व जे
प्रेमी सावित्रीबाईंच्या आज इकडे या नायगावमध्ये येतात. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. भारतरत्न या गोरे साहेब आले बघा, हे आमचे नेते आले. अरे नेते बोला. काय सावित्रीबाई यांना भारतरत्न द्यावा ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आज जयंतीच्या निमित्तानं काही कार्यकर्ते खंत व्यक्त करतात की एवढं मोठं कार्य असून त्याच्या पुरस्कार 100% त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. केंद्र शासनाकडे तो सगळे मिळून आम्ही मागेही प्रयत्न केला होता, पण पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करून त्यांना मिळवण्यासाठी भारतरत्न मिळण्याकरता प्रयत्न करू. पालकमंत्री पदाचा निर्णय कधीपर्यंत तो आता मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं सामनामधनं कौतुक आहे ते केलेलं आहे. गडचिरोलीमध्ये आपली कामं- सामनाने कौतुक केले देवा गडचिरोलीमध्ये नक्षलवादी जे होते त्यांनी स्वतःहून येऊन आज देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये समर्पण केलेलं आहे आणि आज त्यांच्या हातात संविधान देऊन, म्हणजे भारत देश हा ज्या संविधानाला घेऊन चालतो तो त्यांच्या हातात सगळ्यांना दिला आहे. आणि असे नक्षलाईट अजूनही यापुढेही सरेंडर करतील किंवा स्वतःला समर्पित करतील. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना माहिती आहे की आमचं पुनर्वसन होईल, आम्हाला पुढच्या काळामध्ये चांगलं व्यक्ती बनायला, चांगला माणूस बनण्याकरता संधी मिळणार आहे, म्हणूनच त्यांनी केलं आहे. आणि खरोखर ही गोष्ट कौतुकास्पद आहे. आणि सामनाने लिहिलं तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता की देवेंद्रजींबद्दल जर सामना लिहित असेल तर देवेंद्रजींचं काम किती चांगलं आहे. काही बदल आहे का म्हणजे पुढच्या काळात काही बदल नाही, देवेंद्रजी चांगलं उत्कृष्ट काम करतात म्हणूनच त्यांचं कौतुक केलं गेलं. ही खंत होती की सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा, अजूनही दिला जात नाहीये. सरकार पण भाजपची सरकार आहे, तुम्ही मित्र पक्षात आहेत. आता नाही ना मित्र पक्षात. आता सावित्री मातेला वंदन करण्यासाठी मी गेली 32 वर्ष येतोय. त्यामुळं एकही खंड आम्ही ठेवलेला नाही. मी माझ्या पक्षाच्या वतीनं केंद्राला आणि राज्याला विनंती करेन की सावित्रीबाईला भारतरत्न देण्याचा प्रयत्न करावा, अशी आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी मागणी करत आहे. आणि सावित्रीबाईने या देशामध्ये मन भरून येतं की ज्यावेळेस फॉरेनला जातो त्यावेळेस महात्मा फुले आणि सावित्रीबाईचा फोटो देखील, पुतळा बघायला मिळतो बाबासाहेबाचा वगैरे. आणि विशेष म्हणजे ह्यांचं काम हे नुसतं महिलांना शिक्षण देण्यापुरतं नाही, तर सामाजिक परिवर्तनाची भूमिका या नवरा बायकोने केलेली आहे, ती जगात आजोड आहे. आणि त्यांना वंदन करणं हे आमचं काम आहे. आम्ही दरवर्षी येत राहतो त्यांचा पण आदर्श. साहेब सगळ्यात म्हणत होते तुम्ही मागणी केली आहे छगन भुजबळांच्या बाबतीत त्यांनी पक्ष काढावा. आजच्या दिनी तरी काय सांगणार तुम्ही? त्यांच्यावर अन्याय झालाय, ओबीसीवर अन्याय मी होतोय. एवढंच बोलीन, भुजबळ साहेब हे आदरणीय मोठे नेते आहेत आमचे. मी त्यांना सल्ला देण्याइतपत मोठा माणूस नाही, परंतु दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर असं होत राहतं. त्यासाठी आपली स्वतःची झोपडी बांधली पाहिजे, हीच माझी. आता ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझे आदरणीय नेते आहेत, म्हणून मी कोणाला सांगणार नाही की कोणाला अन्याय होतून काय होतो. जोपर्यंत आपलं स्वतःचं घर बांधलं जाणार नाही तोपर्यंत अन्याय आपल्या होत राहणार आहे. म्हणूनच आम्ही शहाणे होऊन 2003ला स्वतःची झोपडी बांधलेली आहे. कुणाच्या महालाची अपेक्षा न ठेवता. महालात गेलं का असं चढ उतार होतात, त्या पक्षाची फिलॉसॉफी असते, आपण त्याबद्दल विचार बोलणं योग्य नाही. पण भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, आदरणीय. आणि नायगावची डेव्हलपमेंट केली ती छगन भुजबळांनी केली. ओबीसी जी नॅशनल लेवलला जी ओबीसी जागृती आणण्याचं काम केलं त्यात भुजबळांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांना सल्ला देणं इतपत मी मोठा नाही, पण मी त्यांचा धाकटा भाऊ म्हणून त्यांना सांगेन की आपलं घर बांधलं तरच आपलं उद्या येणाऱ्या पिढीचं चांगलं होईल, एवढीच माझी त्यांना. पण मंत्रिमंडळात ओबीसी नेते आहेत, मात्र ओबीसीचा आवाज उठवणारा नेता भुजबळ साहेब पाहिजे होता असं अनेक. नाही, आता त्याच्याबद्दल मी अभिप्राय बांधणार नाही. मी युतीवर बी नाही, NDA वर नाही, महायुतीवर नाही. आम्ही आमच्या स्वतंत्र आहे, आमची स्वतःचीच ताकद एक दिवस करू आणि आम्ही आमच्या विचाराचं राज्य आणण्याचा प्रयत्न करू. ओबीसीचे प्रश्न फुलेंना अभिप्रेत असलेलं राज्य या देशाला आणण्याचा प्रयत्न माझा पक्ष करेल. त्यामुळे कोणी काय केलंय, आता त्यांची सत्ता आहे, त्याबद्दल आपण बोलण्याचा अर्थ नाही, जगच तिकडे आहे. परंतु एक दिवस फुले विचाराचा राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्यमंत्री नायगावला येईल, त्या दिवशी आम्ही तो करण्याचा प्रयत्न करू. ते मग भुजबळ साहेब धनगर समाजाचं आरक्षण असू दे, या सगळ्या गोष्टी होतात. साऱ्याच आरक्षण, मराठ्यांचं असेल, मुसलमानांचं असेल, ओबीसीचं असेल, धनगरांचं असेल, जोपर्यंत तुमचं राजकीय दल मोठं होणार नाही तोपर्यंत ही मंडळी आरक्षण कोण देणार नाही. काँग्रेस असू द्या, काँग्रेसनं काय केलं, हाच दिवा लावला, तीच बीजेपी करणार आहे. बीजेपी आणि काँग्रेसमध्ये फरक नाही, बोथ आर इन सेम. पण तुम्ही म्हटले की राष्ट्रीय समाज पक्षाचा विचार असणारा मुख्यमंत्री, मग ते भुजबळ साहेब असतील. नाही, आता भुजबळ साहेब सध्याला राष्ट्रवादीत आहेत,
नाही, पण त्याबद्दल मग आता बोलणं योग्य नाही. नाही, पण म्हणजे भुजबळ साहेब हे एका पक्षाचे नेते आहेत आणि दुसऱ्याच्या घरात मायासारख्यानं डोकवणं योग्य नाही. भाजपात काय चाललंय, राष्ट्रवादीत काय चाललंय, तुमचं घर काय आहे ती बाजू बघण्याचा अधिकार आहे. नाही, त्यामुळे पण दुसऱ्या मुख्यमंत्री पक्षाबद्दल त्या विचाराचं म्हटलं, मी एक लक्ष- पक्षाचं नाही म्हटलं. राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्यमंत्री येईल म्हणून म्हटलो होतो आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा फुलेवाद घेऊन चाललेला पक्ष आहे म्हणून म्हणतोय मी त्या पण आता विचारात. आता तुम्ही एकला चौऱ्याची भूमिका घेतल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भूमिका आगामी तोंडावरती आहे. त्यात काय भूमिका असणार मी आहे? उद्या दिल्लीला आहे. दिल्लीला देखील मी जागा लढवतोय, बिहारमध्ये जागा लढवतोय. जिंकतेल असं मी म्हणणार नाही. रोट ऑफ पर्सेंटेज माझं चांगलं वाढेल आणि एक दिवस राष्ट्रीय समाज पक्ष फुले विचाराची नॅशनल पार्टी बनेल एवढंच मी आपल्याला स्थानिक पण मग भुजबळ साहेबांची नाराजी ही सगळी- स्वतंत्र लढवणार आहे. भुजबळ साहेबांची नाराजी ही ओबीसीला पटणारी आहे की नाही एक लक्षात ठेवा, हा त्यांच्या अंतर्गतचा प्रश्न आहे. भुजबळ साहेब हे ओबीसीचे माइलस्टोन नेते आहेत, मोठे नेते आहेत. ती त्याच्या पक्षाची फिलॉसॉफी आहे. म्हणूनच आम्ही म्हणतोय की त्यांनी पक्ष जोपर्यंत असेल, मी माझ्या पक्षातलं विचारा माझ्या पक्षाच्या आमदाराला काय करायचं ते. मी आता दुसऱ्याचा इशार कसा घेणार मी? पण तुमचं पक्षाचा आमदार तर माझा पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. तिथं महाविकास आघाडीनं महायुतीनं उमेदवार दिला नाही, त्यांना उमेदवार मिळाला नाही तिथं आणि त्यामुळे ते माझा आमदार निवडून आलाय. माझे 3 आमदार थोड्या मतात गेलेत आणि एक आमदार माझा विजय झालेला आहे. आय एम द विनर पार्टी. बीजेपी बरोबर बी नाही आणि काँग्रेस बरोबर बी नसताना विनिंग पार्टी आली माझी, हे लक्षात ठेवा. आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. थँक्यू. धन्यवाद.